टाइगर ऑटो संगठन की जानिब से आज मुख्तलिफ मुतालबात को मनवाने के लिए ज़िला कलेक्टर दफ्तर के सामने एक एहतजाजी मुजाहरा किया गया। ऑटो रिक्शा चलाने वाले ऑटो ड्राइवरों के लिए कल्याणकारी मंडल बनाया जाए, नांदेड़ ज़िले के ओपन परमिट को फौरी शुरू किया जाए। इस तरह के मुतालबात पर मुश्तमिल एक मेमोरेंडम ज़िला कलेक्टर के ज़रिए रियासती हुकूमत को दिया गया। एहतजाजी मुजाहरे में कसीर तादाद में ऑटो ड्राइवरों ने अपने अपने ऑटो रिक्शा के साथ शामिल होकर अपनी इज्तिमाइयत का मुजाहरा किया, जिसकी वजह से कुछ देर के लिए ज़िला कलेक्टर दफ्तर के सामने ट्रैफिक निज़ाम दरहम बरहम हो गया था। एहतजाजी मुजाहरे के ख़त्म होते ही तमाम ऑटो रिक्शा ड्राइवरों ने अपने अपने ऑटो रिक्शा लेकर एहतजाजी मुजाहरे को मुकम्मल किया। मागण्या आहेत की आज 20 वर्ष झाले रिक्षा थांबे नाहीत महापालिकेकडून आणि एक वर्षाचं दंड आमचा 1 करोड रुपये आहे। खुले परवाने चालू आहेत। शहरात पूर्ण अवैध वाहतूक आहे। कारवाईच्या नावावर फक्त रिक्षा चालकांना टार्गेट केले जात आहे आणि मीटिंग होत होते वारंवार पालकमंत्री यांच्या आदेशानुसार आमदार खासदार फक्त मीटिंग येते, त्याचे अंमलबजावणी काहीच होत नाही आणि थांबेच नाही तर मग रिक्षा चालकांनी का घरामध्ये थांबे लावायचे का? प्रशासन पूर्ण 15 वर्षाचं टॅक्स घेते आमच्याकडून, मग थांबे द्यायला काय हरकत आहे यांना? आम्ही वारंवार सांगितलेले आहे की थांबे मिळत नाही तर मग प्रशासन कारवाई कोणत्या बेसिकवर करता तुम्ही? खुले परवाने झाले, त्याच्यानंतर शहरात पूर्ण अवैध वाहतूक आहे, बरेचसे समस्या आहेत, पोलिसांची दादागिरी आहे, त्याच्यामध्ये मनमानी करतात, वाहतूक महिला पोलीस आहे, कुठं जा SP कडे जा, कलेक्टरकडे जा, तर हे याच्यामुळं आमचं पूर्ण मानसिकता आमचं जगणं अगोदर कोविडमुळं पूर्ण आम्ही मेलेले आहोत। आमची अशी परिस्थिती झाली की कोविडमुळे पूर्ण आम्ही 10-20 जणांचं घर चालतो, आमचं स्वतःचं घर चालणं मुश्किल झालेलं आहे। अशी परिस्थिती आमच्या रिक्षा चालकांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि जसं की CM साहेब आहेत, एक रिक्षा चालक म्हणतात, त्यांनी पण 2 वेळेस घोषणा केली, आत्तापर्यंत आमचा रिक्षा चालकांचा महामंडळ अंमलात आलेलं नाही। महामंडळ झालं तर आमची समस्या काही सुटतील अशी अपेक्षा आहे, अशी आमच्या मागण्या आहेत। घोषणा झालेली आहे पण महामंडळ होत नाही आणि आता बघितले फडणवीस सरकार पण झाले, शिंदे सरकार पण झाले, अपेक्षा आहे पण होत नाही पूर्ण।